केली घोरड्याच्या डोंगरावर. आणि कीर्तन कसं करावं, अगोदर कोणता अभंग असला पाहिजे, टाळकरी कसे असले पाहिजेत, कशा पद्धतीने उभे राहिले पाहिजेत, याचं प्रशिक्षण बंकट स्वामी महाराजांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं. पहिली चाल कशी म्हणायची, सुरुवात कोणत्या अभंगाने करायची, ही सगळी जी प्रथा आहे हे सगळे बंकट स्वामीचे उपकार आहेत. आणि एवढे महान होते बंकट स्वामी महाराज, त्या काळात वाजवणारा मिळत नव्हता आणि गाणारा मिळत नव्हता. बंकट स्वामी स्वतः उभं राहायचे, पखवास पण तेच वाजवायचे, गायचे पण तेच, कीर्तन पण तेच करायचे. 1918 किती वर्ष झालेत बघा तुम्ही.